नमस्कार। लोहा तालुक्यातील माळाकोळी सर्कल विकासासाठी वर्षानुवर्ष तिष्ठत असलेला रस्ता काटेरी झाडांनी व्यापलेला, अपघातांचा धोका वाढलेला, पण राजकीय दृष्टिकोन मात्र शून्य। आणि अशा वेळी धावून आले एकच नाव, भीमाशंकर मामा कापसे। आज आम्ही दाखवत आहोत स्टार भारत न्यूजचा लाईव्ह ग्राउंड रिपोर्ट। माळाकोळी रोड येथे आष्टूर या 15 किलोमीटरच्या मार्गावर काटेरी झाडांची अक्षरशः कमान तयार झाली होती। दुचाकी चालणे सुद्धा अवघड झाले होते। अपघातांची मालिका सुरू, पण ना राजकीय नेते पुढे आले ना प्रशासक जागे झाले। जनता मात्र त्रस्त आणि याच अडचणीत माळाकोळी सर्कलचा आवाज बनून उभे राहिले आझाद ग्रुपचे संस्थापक, काँग्रेसचे नेते, उद्योजक भीमाशंकर मामा कापसे। मामांनी स्वखर्चातून 15 किलोमीटर रस्त्यावरील सर्व काटेरी झाडे मुळासकट उपटून काढली। सावरगाव, बेरळी, रिसनगाव, आष्टूर या मार्गावरील हजारो प्रवासी आज म्हणतायत, हा बदल, हा दिलासा कापसे मामांच्या सामाजिक बांधिलकीचा परिणाम आहे। आणि आता माळाकोळी सर्कलमध्ये चर्चेची एकच लाट, विकासाचा चेहरा नवा म्हणून कापसे मामा हवा। काटेरी वृक्षातोड, रस्ता साफसफाई आणि जनतेचा मिळाला स्वच्छ सुरक्षित वाहन चालवण्यासाठी रस्ता, हे सर्व आम्ही दाखवणार आहोत लाईव्ह, फक्त स्टार भारत न्यूजच्या कॅमेऱ्यातून। मी आहे अनिशा, पुढे पाहत रहा स्टार भारत न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा यांना मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुन्हा निवेदन दिलेलं होतं। लोहा ते आष्टूर या परिसरामध्ये काही भागामध्ये काटेरी बाबळीचं प्रस्थ निर्माण झालेलं आहे आणि या बाबळीमुळं वाहतुकीचा अडथळा होत आहे, अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं होतं। पण वेळोवेळी दखल घेण्याचं काम त्यांनी केलेलं नव्हतं। काही प्रमाणामध्ये वरल्या बाजूनं झाडं चिंबण्याचं काम केलं, पण त्याच बाबळी पुन्हा मोठ्या झाल्या आणि काटेरी कमानीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। मागच्या 2 दिवसापूर्वी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून या काटेरी कमानी आणि अडथळा या अनुषंगाने एक व्हिडिओ टाकला आणि याची दखल घेत या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि उभरतं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलेले भीमाशंकर दादा कापसे यांनी दखल घेत रिसनगाव परिसर, आष्टूर परिसर या परिसरातील या बाबळी आपल्या स्वतःच्या खर्चामधून काढण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत। एक सामाजिक भान असणारा आणि समाजाची जाण असणारा नेता म्हणून भीमाशंकर मामांनी या ठिकाणी कोणताही वेगळा किंवा राजकीय स्वार्थ न पाहता या ठिकाणी हे बाबळी काढण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम वाहतुकीसाठी अगदी सुरळीत होणार आहे। आणि ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षवेधी आहे, लक्ष देण्यासारखी आहे आणि या परिसरातील शेतकरी बांधव आणि या परिसरात वाहतूक करणारे अगदी समाधानानं हे बाबळी काढताना पाहताना हात जोडून जाण्याचं काम करत आहेत। निश्चितच हे काम अगदी मानवतेचं काम आहे। जे काम प्रशासन करू शकत नाही ते भीमाशंकर दादा कापसे यांच्या माध्यमातून होताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि आम्हालाही अशाच प्रकारचा लोकप्रतिनिधी असणे अपेक्षित आहे। हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांनी करणं अपेक्षित आहे। वेळोवेळी निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। ते काम या ठिकाणचा एक सामाजिक कार्यकर्ता करतोय याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे। या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी भीमाशंकर मामा कापसे यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या राजकीय कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो।